नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आपण शेतीमाल बाजारातील महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत। काही मालाचे भाव कमी तर काही मालाचे भाव जास्त होत असल्याने याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे। त्यामुळे आज आपण शेत मार्केट बुलेटिन मधून शेतीमाल बाजारातील महत्त्वाच्या 5 घडामोडींची माहिती घेणार आहोत। देशातील सोयाबीनचे भाव स्थिर आहेत। आज बाजार समितीत सोयाबीनला 4400 ते 4550 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला आहे। तर बाजारातील आवक घटलेली दिसते। प्रक्रिया प्लांटचा भाव 4750 ते 4900 रुपयांच्या दरम्यान पोहोचले आहेत। तर आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतार कायम आहेत। देशातील बाजारात पुढील 1.5 ते 2 महिन्यांमध्ये सोयाबीनमध्ये आणखी सुधारणा अपेक्षित आहे, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। कापसाच्या वायद्यांमधील चढउतार कायम आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे 86.65 सेंट प्रति पाऊंडच्या दरम्यान होते, तर देशातील वायदे 61,560 रुपये प्रति खंडीवर होते। बाजार समित्यांमधील आवक कमी झाली। कालची आवक 60,000 गाठींवर होती, तर बाजार समित्यांमधील कापसाला सरासरी 7,400 ते 7,800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला। कापूस भावात सुधारणा अपेक्षित आहे, पण दरात चढउतारही राहतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। तुरीचे वाढलेले भाव कायम आहेत। मागणी वाढल्याने दरातही सुधारणा दिसून आली। देशातील महत्त्वाच्या बाजारात तुरीचा सरासरी भाव पुन्हा 10,000च्या दरम्यान आला, तर देशभरातील बाजारातील सरासरी भाव 9,500 ते 10,000 रुपये होता। बाजारातील घटती आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली। तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील, असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। टोमॅटोच्या भावात मागील काही दिवसांपासून नरमाई कायम आहे। बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे। टोमॅटोचे भाव कमी असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे। किमान भाव 600 रुपयांपासून सुरू होत आहे, तर सरासरी भाव पातळी 1000 ते 1200 रुपयांच्या दरम्यान आहेत। टोमॅटो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। लसणाचे भाव मागील काही दिवसांपासून कमी झाले आहेत, तर बाजारातील आवक वाढत आहे। मागील काही आठवड्यांपासून लसणाचे भाव क्विंटल मागे 20 ते 30% कमी आले आहेत। किरकोळ बाजारातही लसूण नरमला आहे। सध्या बाजारात लसणाला प्रति क्विंटल सरासरी 9,000 ते 10,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे। लसणाच्या भावात पुढील काळातही काहीसे चढउतार राहतील, असा अंदाज लसूण व्यापारी व्यक्त करत आहेत। हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि ॲग्रो वनला आत्ताच सबस्क्राईब करा।